छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी होत असून तसेच नाशिक रोड छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्या वतीने देखील नाशिक रोड परिसरातील सर्व शिवभक्तांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे होत असतात. तसेच यंदा 2025 रोजी देखील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसाठी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन सोहळा असेल, झुलवा पाळणा, शिवपूजन, अभिषेक, भव्य रक्तदान, आरोग्य शिबिर आणि अतिशय सुंदर असा मी मराठी 80 कलाकारसह मराठमोळा रंग सोहळा, महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत, नंदेश उमप निर्मिती संपूर्ण टीमसह अतिशय सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांवरती महानाट्य तसेच धार्मिक भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात मोठा होतो कलावंत कधी होतो जेव्हा तुमच्यासारख्या रसिकांची टाळ्यांरूपी आशीर्वाद आणि दाद मिळते. आणि समिती ही गेली अनेक वर्ष सातत्याने कोणाकडनं 1 रुपया न घेता ही सगळे सभासद छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. आणि इतकी भली मोठी लिस्ट मी जेव्हा पाहिली तेव्हा मला इतका अभिमान वाटला की छत्रपती शिवरायांसाठी त्यांचा विचार आणि त्यांचा एक काय म्हणूया तो जागरूक ठेवण्याची काम आणि कास या समितीने धरलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या समितीसाठी. मला माझ्या शिरीष नानाची आठवण येते कारण त्यांनी पहिला कार्यक्रम माझा इथे ठेवला आणि आज हा 3रा कार्यक्रम आम्ही इथे करतो. हा 3रा कार्यक्रम आहे. कुठे इकडे तिकडे गोष्टी होऊन जातात, कुठे राहतात, कुठे कमी राहते, कुठे जास्तही मिळतं, पण यांनी आम्हाला कधीच कमी पडू दिलं नाही. या समितीने 1 रूम मागितली तर आम्हाला 4 रूम दिलेले. या समितीने कधीच आम्हाला कमी पडू दिलं नाही. माझे सगळे कलाकार खूप खुश आहेत आणि त्याच्यामुळे तो आनंद आज या स्टेजवर दिसला. आणि तो आनंद तुमच्यामुळे होता, माझ्या बाबामुळे होता. माझी आत्ताच सर्जरी झाली, तुम्हाला माहीत नसेल, पण 6 महिन्याने मी आत्ता उठलोय. आणि हे केवळ छत्रपती शिवरायांची त्यांची प्रेरणा आहे. आणि त्याच्यामुळे मी देखील एक मावळ्याने पुन्हा एकदा या समितीचे अध्यक्ष साहेब तुमचे आणि आमचा बंटी, खूप बाबांपासून त्याचे स्नेह होते बंटी भाऊ आणि सगळीच मंडळी, म्हणजे सगळीच मंडळी, मी कोणाचं नाव घेऊ, सगळीच मंडळी खूप छान आहेत. आणि अशीच ही समिती अशीच बहरत राहू आणि अशीच, कारण महाराष्ट्रात 1 नंबरवर आमची ही समिती आणि आमची शिवजयंती आहे असं मला वाटतं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. लहान कलाकाराचं कौतुक करेल कारण की अथांग अतिशय जी शस्त्र त्यांनी चालवली, ती कला त्यांनी दाखवली, अतिशय अंगाला शहारा आला. कारण की महाराजांनी जेव्हा सवंगडी गोळा केले तर वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्या काळी महाराजांच्या प्रत्येक मावळ्याच्या मनगटामध्ये 10 हत्तीचं बळ होतं. त्याचप्रमाणे या कलावंतांच्या कलेला आज आम्ही आमचे डोळे सर्वांचे पाणवले, भरून आले. आणि तुम्ही असेच या महाराष्ट्राची संस्कृती या देशासमोर साजरी करत राहो व आमच्या या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आपल्याला मानाचा मुजरा. आज संपूर्ण शिवभक्तांना मी कळवू इच्छितो की उद्याही आपल्या नाशिकच्या सर्व स्थानिक कलाकारांच्या वतीने शिवरायांचे 8वावे रूप हा कार्यक्रम ठीक 6 वाजता वेळेत चालू होईल. कारण की तोही 3-3.5 तासाचा मोठा कार्यक्रम आहे. 80 ते 100 कलाकारांचा तो कार्यक्रम आहे. व 22 तारखेला सर्व इंडियन आयडलचे फेम कलाकार आहेत त्यांचा लोकगीतांचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आरतीला कृष्ण शिखाने
शिवाजी राजाच्या करामती शिवाजी राजाच्या करामती शिवाजी राजाच्या करामती त्याशी नाही जाणीव शक्तीची त्याशी नाही जाणीव शक्ती त्याशी नाही जाणीव शक्ती आणि करील काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची महाराजांना निरोप घेताना मराठ्यांना त्यांचा राजा मिळाला, राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. पण महाराज सिंहासनावर आरूढ होत असताना त्यांच्या मनी एक शल्य होते. स्वराज्याच्या स्थापनेपासून सोबत असलेला एक एक मावळा आज त्यांच्या सोबत म्हणतात. त्यांची पावलं जड झाली. स्वराज्याचा यज्ञ पेटवला होता. त्याच्या केशरी ज्वाळा जर आसमंताला भिडायला हव्या तर त्यात आहुती ही द्यायलाच लागणार होती. आणि राज्याविषयी लेकरांची सेवा केली सतुवाई लेकरांची सेवा केली सतुवाई कस भाग पेलो कस उतराई तुझ्या उपचारात जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला क्या देखा? और मेरे राजा का जश्न ये सितारों ने देखा. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिकांनी तसेच शिवभक्तांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.